मला असं वाटतं की पत्रकारिता हा समाजाच्या 4 महत्वाच्या स्तंभांपैकी एक स्तंभ आहे आणि आता ह्या स्तंभाची गरज आहे आम्हाला. कशासाठी? तर हा जो विश्वास उभरलेला आहे तो पुन्हा निर्माण करण्यासाठी. तर रायगड जिल्हा आणि हे जे होणारे अन्याय आज डॉक्टरांवर आहेत किंवा कुठल्या पॉलिसीज आज बदलतात त्या बाबतीत आहेत, हे योग्य निर्णय योग्य मार्ग दाखवण्याची दिशा हे डॉक्टर गिरीश गुणे सर नक्की करतील हा मला विश्वास आहे. त्याच्यासाठी मी तुला आज मला प्लॅटफॉर्मवर या स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली म्हणून मी ही रिक्वेस्ट केली. आणि पहिल्या वर्धापन दिनाला आपण मला वाटतं की मंत्री प्रदेशाध्यक्ष आणि वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवलेलं आहे. इतक्या सगळ्या लोकांना या कार्यक्रमाला आपण यावंसं वाटतं. इतक्या सगळ्या लोकांना आपल्या सगळ्यांचं कौतुक व्हावं आणि त्याला आपण उपस्थित राहावं असं वाटतं आणि त्यासाठी ते लांबून लांबून या कार्यक्रमासाठी येत आहेत. मला वाटतं की 1 वर्ष या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या आपल्या या युनिटच्या कामाला झालंय आणि या कामाची पावती काय तर इतक्या सगळ्या मान्यवरांना हा पुरस्कार घ्यावासा वाटणं. या संघटनेमध्ये या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गोविंद वाकडे असेल, राज्य संघटक संजय भोकरे असेल, मी राज्य सेक्रेटरी म्हणून काम पाहतोय विश्वास सारोटे असेल, माझ्याबरोबर काम करणारे शैलेशजी पालकर असेल आणि सर्वात म्हणजे आमच्याकडे जिल्हा अध्यक्ष म्हणून अतिशय गुणी. कारण मागील वेळेस आमची नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी 28 जिल्ह्यातून आणि 238 तालुक्यातून जी संवाद यात्रा आली त्या संवाद यात्रेचं जास्तीत स्वागत खरं तर या भागामध्ये झालं. तर आज या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले ते तेवढेही तोलामोलाची माणसं आहेत आणि ते पुरस्कार देत असताना खरं तर म्हणतात ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, माणसाने नेहमी जमिनीवर राहावं असे या भागातलेच भूमिपुत्र ज्यांनी अनेक सिने काम केलंय. मात्र पहिल्यापासून तर शेवटपर्यंत प्रत्येकाबरोबर त्या सुसंवाद साधत होत्या. प्रत्येकाचे त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या माऊलींचे मी स्वागत करतो. खरं तर या ठिकाणी असणारे सर्व पत्रकार बांधव सगळे एकत्र आले एक विचाराने एक दिलाने. मी नेहमी सांगत असतो पत्रकार संघटना हजारो आहे मात्र काम करणारे ग्रामीण भागातील पत्रकार असो शहरी भागातील पत्रकार असो आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून हे काम करत आलेलो आहे. पत्रकारांच्या सुखात नव्हे मात्र दुःखात जाण्याचं काम केलेलं आहे. पण झाला ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ दिला अनेक टाइम उपस्थित राहिला त्यांचं मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने म्हणून शुभेच्छा.